परिषद पुढे पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडणारे महायुतीचे भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे शरद तायडे यांच्यात थेट लढत पाहायला मिळते। 7 मतदान केंद्रांवर जळगाव शहरातल्या तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मतदानाची जवळपास संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि या निवडणुकीमध्ये 630 एकूण मतदार आहेत। जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या तालुक्यांमधल्या 7 मतदान केंद्रांवर आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि या मतदान केंद्रांवर जर आपण बघितलं तर पुरेसा जो आहे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर जे आहे ही काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आपण जर निवडणुकीचा विचार केला तर जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत जे आहे ते वेगवेगळ्या राजकीय घडामोडी या ठिकाणी घडताना पाहायला मिळाल्या होत्या। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यामध्ये या ठिकाणी थेट लढत आता पाहायला मिळते आहे। मात्र निवडणुकीच्या सुरुवातीलाच शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती। त्यानंतर अपक्ष म्हणून अनिल चौधरी यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता। त्यानंतर नाशिकच्या बंडखोर गीतेंनी माघारी नंतर रेश्मा काळे यांनी देखील आपली जाहीरपणे माघारी स्पष्ट केली होती आणि या निवडणुकीतून माघार घेतली होती। तर काल मतदानाच्या पूर्वसंध्येला अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी देखील आपली माघारी या ठिकाणी स्पष्ट करत महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। त्यामुळे आता थेट महायुती